नमस्कार पब्लिक. तुम्ही म्हणत असाल आता एवढी गर्दी कशासाठी झाली, तर सांगतो चला. गोविंदन आपण आवरून निघालो तो कॉलेजला, कारण आजपासून आपला स्टार्ट होतं NSSचा कॅम्प. तर ह्या कॅम्पची आतुरता सगळेच मुलं बघत असतात. कॅम्पला जायचं म्हणजे गाडीत पेट्रोल टाकायलाच लागणार. तर आलो पटकन पेट्रोल आपण टाकलं पेट्रोल आणि मारली कल्टीतून. तर कसं दिसतो आम्ही नक्की सांगा. आणि आता बांग बांग करता आपण चाललो डायरेक्ट NSSच्या कॅम्पला. आणि NSSच्या कॅम्पला जाताच ओमचं पण घर होतं. तर म्हटलं बस गाडीहून चाल कॅम्पला. तर आलो आपण शेवटी कॅम्पच्या लोकेशनवरती. तुम्हाला समोर जे मंदिर दिसतंय त्याच मंदिराजवळ आपला कॅम्प होता. इथे येऊन बघतो तर काय, कॅम्प स्टार्ट पण झाला होता आणि इकडं पाहुणे मंडळींचं भाषण पण चालू होतं. आम्हाला माहिती आहे आम्ही कायम लेटच येतो पण थेट येतो. इकडं भाषण सगळं पाहुणे मंडळींचं आवरलं होतं. तर मॅडम म्हटले आता आपण जेवण करून घ्या. म्हटलं ओके चला. आणि टाईम पण खूप झाला होता, जवळजवळ 12:30 वाजले. आणि आपण काय आता कोणी वाढायला मनाव घेत नव्हतं. आपण मनाव घेतलं वाढायला. ओंबो तिकडे इडली वाढत होता आणि गोविंदन आम्ही इकडे सांबर ते वाढत होतो. हे असं साईल पा नुसतं कालवा बाकी काहीच नाही. असं काहीतरी आम्ही करीत होतो कॅम्पमध्ये. सगळ्यांचं जेवण झाल्यावरती मॅडम सर आम्ही सगळे जेवढं राहिलो तेवढं सगळे जेवायला बसलो. जेवण झालं होतं आणि आता आपण निघालो आपल्या कामाच्या दिशेला. आपण NSSच्या कॅम्पमध्ये पहिल्या दिवशी जे झाडं होते लावलेले पहिले गावकऱ्यांनी म्हणजे ग्रामपंचायतने, त्यांना आळी केली. जिथं कष्ट करायचे जिथं हा ओम करीत नाही, त्यामुळे मी त्याला कुठं नेत नसतो. पण काय आता बळच आणायला लागलं. आपल्या ग्रुपने जवळजवळ 15 झाडांना आळी केली होती. आता ऊन पण खूप झालं होतं, त्यामुळं मॅडम म्हटल्या ब्रेक घ्या. म्हटलं चालेल. आपण आलो डायरेक्ट बिरोबाच्या मंदिरामध्ये आणि देवाचे पाया बिया पडलो मस्तपैकी. आणि आपल्या NSSचा पहिला दिवस होता ना, असा भारी मजेत पार पाडला. मस्त वाटलं. चला मंडळी, भेटू आपण आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तर जाता आपल्याला फॉलो करा आणि कमेंट करा नक्की विसरू नका.